दादा बोला नमस्कार. चला दोन्ही संघाचे 12 यायचे आहेत. मैत्री 11 आणि हित 11. पुढचा सामना नक्कीच मैदानात रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नाणेफेक जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे पप्पू मैत्री 11 संघाने. नक्कीच जयेश रावरे आपल्याला या संघाचा संघनायक पाहायला मिळतो आहे. तर हित 11चा आपल्याला आसिफ भाई कर्णधार पाहायला मिळेल जो आता नॉन स्ट्राईकवर उभा आहे बॅटिंगसाठी. तर विघ्नेश दवणे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्राईकवर आसिफ भाई पाहायला मिळतील. अक्रम भाई आहेत. तर याचा पंचांचा इशारा येत असताना यावेळेला मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मंगेश तामोरे आणि कोण आहे रे यतीश तामोरे हे दोन आपल्याला पंच या सामन्यासाठी पाहायला मिळतील. तर प्रथम गोलंदाजीसाठी मार्कवर मात्र उभा आहे गोलंदाज जयेश. राईट टाइम ऑफ द विकेट. पहिला चेंडू घेऊन येतो आहे यॉर्करचा लेनचा चेंडू येतो आहे खेळला जातोय कार्पेटच्या साह्याने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव टिपली जाते आहे. नक्कीच एका धावेने मात्र सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. सुंदर खेळी साकारताना कारण गोलंदाज ज्या पद्धतीने पॉवर प्ले पहिलं षटक हाताळतो आहे पहिला चेंडू हाताळतो यॉर्करचा टप्पामध्ये यॉर्करच्या लेंथमध्ये चेंडूला दिशा दिली जाते आहे आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातं आहे एका धावेसाठी. तर खातं उघडलं जातं एका धावेने. JJ11 आणि मेवान इंडियन संघाने लंच ब्रेकचा आनंद घेण्यासाठी यायचा आहे. दरम्यान फुलटॉसचा चेंडू खेळला जातोय शॉर्ट लेगकडे. 1 धाव येते लेग बायच्या माध्यमातून. धावसंख्या बोर्डावर 2 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 2 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुरेख सामना रंगणार यात काही वाद नाही कारण प्रत्येक संघामध्ये एक जबरदस्त फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते आहेत. तसेच डॅन कंपनीचे आपले सर्वेसर्वा अनिकेत जी सावी यांनी मात्र या प्रीमियर लीग मधून दरम्यान लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू षटकारासाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद. तर या चिंचणी प्रीमियर लीग मध्ये आपलं चांगलं योगदान जो खेळाडू दाखवेल फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक तर यांच्या माध्यमातून चिंचणी डॅन कंपनीच्या नावाने एक संघ तयार केला जाणार आहे. आणि जो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नावलौकिक गाजवेल चिंचणीचं नाव गाजवेल तर असा एक संघ तयार करण्याची जबाबदारी मात्र अनिकेत सावे सरांनी घेतलेली आहे. तर त्यांचा सगळा खर्च या पूर्ण संघाचा खर्च डॅन कंपनी उचलेला असं अनाउन्समेंट मात्र अनिकेत सावे सरांकडून आलेला आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दरम्यान द स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून मिडऑन क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू 1 धाव येते आहे. तर हळूवार पद्धतीने पॉवर प्लेचा आनंद घेत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धावा आणि मागे ठोकला गेलेला षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 9. दरम्यान खेळला जातो आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा 1 धाव येते आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा नक्कीच सुरेख पद्धतीने मारा होता आणि त्याला प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. आतापर्यंत 5 चेंडू 10 धावा गोळा केल्या गेलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला फुलटॉ चकवा काला आणि एक्स्ट्रा मुकडून गेला. विघ्नेश यांची गडी होतोय बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद. तर मैत्री 11 आणि हित 11 यांच्या तंबूच्या आसरेला जर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी उठायचं आहे प्लीज. सपोर्टर्सना विनंती आहे फक्त त्यांचे 15 प्लेयर आणि टीमचा ओनर हेच लोक तिकडे बसतील. बाकीचं कोणी बसायचं नाहीये नाहीतर संघाला पेनल्टी लागेल. याची विशेष नोंद घ्यायची आहे. संघासाठी पेनल्टी असणार आहे. संघ नायक आणि संघाचे मालक यांनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला पेनल्टी लागू शकते. तर आपण तंबूच्या आसऱ्याला जे काही प्रेक्षकगण बसलेले आहेत त्यांना बाजूला जागा आहे तिकडे बसायला सांगायचं आहे.
तर ते एक चांगलं नियोजन आपण केले गेलेलं आहे चिंचणी प्रीमियम लीगच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसभरातला दुसरा सामना रंगलेला आहे मैदानाच्या आत मैत्री 11 विरुद्ध हित 11. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 10, एक गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे हित 11 संघाची. तर विघ्नेश एक चांगली खेळी साकारत असताना मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. पाहूया या वेळेला गोलंदाजी मार्कवर मात्र जयेश रावरे आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच उत्तम असा का फिरकी गोलंदाज डावखऱ्या हाताने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट कडून गोलंदाजी करताना या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगली ओळख आपल्याला याचे पाहायला मिळते. इंडोर आउटडोर क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय करण रावरे आणि जयेश रावरे ही जोडी जेव्हा मैदानात दिसते आपल्याला आज मात्र आपल्याला वेगवेगळ्या संघामध्ये संघनायकाची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळाला. प्रथम करण रावरे आपल्याला JJ11 मधून पाहायला मिळाला तर यावेळेला मैत्री 11च्या माध्यमातून जयेश रावरे पाहायला मिळतो आहे. एका बाजूला दोघांकडे दमदार खेळी आहे परंतु जयेश रावरे हा ऑलराऊंडर आहे. गोलंदाज फलंदाज अशी दमदार त्याच्याकडे खेळी आहे. पाहूया या वेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज फलंदाज फुल टॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून येत असताना एक अतिरिक्त धाव. तर फलंदाज अक्रम बरोबर ना ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात कारण जयेश रावरे या वेळेला मात्र यॉर्करच्या लेंथ मध्ये चेंडू पॅडवर आदळला. पंचांकडे दाद मागितली होती परंतु फेटाळला आणि एक चोरटी धाव मात्र येते आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 11, 12, एक गडी बाद अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. नक्कीच चिंचणी प्रीमियम लीगच्या माध्यमातून हे आयोजन आणि अनिकेत सावेसर ध्यान कंपनीचे सर्वे सर्वा क्रिकेटचा आनंद क्रिकेटचा गावच्या मैदानातला जो आनंद आहे तो लुटत असताना व्यासपीठावरनं पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची गोडी त्यांना खूप आहे क्रिकेटचा आवड आहे आणि आमचे शब्द त्यांच्या कानापर्यंत जेव्हा पोहोचतात की समालोचनात जर आनंद असला तर क्रिकेटचा आनंद लुटता येतो आणि नक्कीच अजूनपर्यंत व्यासपीठावर आहेत. आज ते निरीक्षण करणार आहेत उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजांचं. यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडेसे दिशा भडकली. स्लिपच्या क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. एके धावेने धावसंख्येत पुनश्च एकदा बदल पाहायला मिळेल. नक्कीच सुरेख अशी खेळी गोलंदाजीच्या माध्यमातून साकारताना परंतु त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं जात असताना पाहायला मिळते आहे. 30 यार्डाच्या मध्ये जे क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. गली पॉइंट त्यानंतर मिड ऑफ मिड ऑन फाईन लेग थर्ड मॅन असं हे क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं पाहायला मिळते आहे सुरेख पद्धतीने. तर डीपचा जर विचार केला तर डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळते आहे. लॉंग लेग पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने डीप मिड विकेट पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपचं पाहायला मिळते आहे. सुरेख अशी रणनीती नक्कीच दांडगा अनुभव कर्णधार जयेश रावरे यांच्याकडे आहे आणि ते इकडे सजावट आपल्याला पाहायला मिळते सूत्ररक्षणाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न. पाहूया अक्रम यांच्यासाठी पुढचा चेंडू. याही वेळेला ज्या पद्धतीने सुरेख फ्लॅटचा चेंडू यॉर्करच्या लेंथ मध्ये दिला होता टप्पा खाल्यानंतर उसळी कमी होती गुगली टाईप चेंडू राहिला. फलंदाजाला चकवा दिला. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सुरेख अशी गोलंदाजी जी हवी आहे ना धावा रोखण्यासाठी पॉवर प्ले मध्ये कसं मारा असायला पाहिजे तो हा मारा आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला. रिव्हर्स करून खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्येत बदल पाहायला मिळेल 14. नक्कीच एक गडी बाद 14 दुसऱ्या षटकातले चेंडू झालेले आहेत 5. एक चेंडू मात्र शिल्लक. खूप सुरेख अशी गोलंदाजीचा मारा इकडे यावेळेला पाहायला मिळाला. नक्कीच धावसंख्येला रोखलं गेलं या षटकाच्या माध्यमातून. याला म्हणतात भेदक मारा. रोखायचं कसं तर ही गोलंदाजीचा जो मारा आहे सुरेख मारा इकडे पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र स्लो डिलेवर्ड चेंडू हलक्या हाताने खेळला जातो आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्येमध्ये बदल होईल 1 ने. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15. एक गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पुढच्या समालोचनासाठी पुनश्च एकदा मी पप्पू चांबरे यांना आमंत्रित करतो. षटक सुरू होण्यापूर्वी वळूया सुमधुर संगीत उर्विडी.
धन्यवाद भुवनेश्वर. चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिलं खरोखरच या ठिकाणी पाहू शकाल. आज पहिला दिवस आणि दुसरा सामना शिस्तबद्ध या ठिकाणी डिसिप्लिन सर्व काही या ठिकाणी आज पाहायला मिळालं. खूप वर्षानंतर मला तरी वाटते या ठिकाणी जे टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे तर ह्यामध्ये आज काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. काय म्हणेल भुवनेश्वर? नक्कीच सुंदरसं आयोजन आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. सुरेख पद्धतीचा खेळ. कारण प्रीमियर लीग म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू आपल्याला चिंचणीच्या गावातले नक्कीच दांडेपाड दमनबाट पासून ते थेट खाडी नाकापर्यंत आणि इकडे धोबी तलावपर्यंत आपला चिंचणीचा विस्तार आहे. आणि त्या प्रत्येक जातीचे धर्माचे लोक आपल्याला इकडे जे खेळाडू आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. पप्पू खरोखरच या ठिकाणी जातीवाद न बाळगता सर्व समाज किंवा या गावातील सर्व तरुण होतकरू खेळाडूंना संधी दिलाय. एक चांगली संकल्पना या ठिकाणी या CPLच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या माध्यमातून. आणि अजून एक त्यांना सुवर्ण संधी करता अनिकेत सावेकडनं दर्जेदार 11 खेळाडूंची निवड होणार. बघूया असा कोण अष्टपैलू होतकरू क्षेत्ररक्षक फलंदाज या ठिकाणी आपली चांगली छाप सोडून त्या संघासाठी स्थान भक्कम करू शकेल का. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तडजोड करावी लागेल. खरोखरच चांगले चांगले संकल्पनांसाठी येतात आणि त्यात तुम्ही खरे उतरायचं आहे. दरम्यान षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी चेंडू घेऊन येतोय जयेश पागदरे. दरम्यान या ठिकाणी अक्रमच्या नावाचा हा खेळाडू उंच पुरा हा खेळाडू हित संघाकडनं खेळताना दिसतोय. सूर्य काय ठिकाणी फटका लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू बराच काळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अचूक चेल टिपलाय. दुसरा हात बसतो हित संघाला. या डीजे मास्टरकडे खरोखरच या ठिकाणी बघू शकाल चारी बाजूनी या ठिकाणी 4 पहिल्यांची व्यवस्था या ठिकाणी केली आहे 4 संघांसाठी. ज्याप्रमाणे एका दिवशी 4 संघासाठी संधी आहे. जवळपास मला वाटतं 5 सामने या ठिकाणी होत असतील प्रत्येक दिवशी. त्याप्रमाणे हा दुसरा सामना. पहिला सामना झाला तो मिवान 11 विरुद्ध JJ11 संघामध्ये. दरम्यान मिवान 11 संघाने एक चुरसदार सामना ठरला होता. एका चेंडूत 1 धावांची गरज होती आणि मिवान 11 संघाने तो सामना जिंकला. दरम्यान दुसऱ्या सामन्याकडे वळूया. तो हित 11 आणि मैत्री 11 यांच्यात थोडीशी लढत. प्रथम फलंदाजी करता हित संघ या ठिकाणी सामना करतोय. ग्रीनल पाटीलच्या स्वरूपात मला वाटतं हा नौका फलंदाज जो पाठवणार झालाय. भंडारा समाजातील हा एक होतकरू खेळाडू आहे. बिलॉंग करतो चिंचणी या गावातनं. सर्वच खेळाडू हे चिंचणी संघाकडनं बिलॉंग करतात. ज्याप्रमाणे CPL म्हटली तर मर्यादित चिंचणी च्या या होतकरू तरुणांसाठी ही संकल्पना आखली गेली आहे. दरम्यान फुलरलँडचा चेंडू आज हल्ली कातनं ढक्कलला. टायमिंग सुंदर. खूपच सुंदर बॅलन्स. 4 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद. नक्कीच भंडारी समाजाचा ग्रीनल नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी गोलंदाजी भंडारी समाजाची लीग होती मी पाहिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी अष्टपैलू खेळी साकारली. सिरीजचा पुरस्कार मिळवला होता. पाहूया यावेळेला मैदानाच्या आत हित संघासाठी वा सुरेख गोलंदाजीचा मारा मात्र पॅडवर आदळला जातो आहे. एक लेग बाईच्या माध्यमातून नो बॉल देखील येतो आहे. एक नो बॉल येतो आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. तर 2 धावा मिळतील इकडे. तर धावसंख्येमध्ये 2 ने बढती. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 22. 22 ऑन द बोर्ड. बॉलर चेंज होतो आहे इकडे. तर नक्कीच पप्पू एक मी बोललो होतो की पूर्ण
देमनबाट पासून ते खाडी नाका आणि इकडे धोबी तलावपर्यंत असा विस्तारित आपला चिंचणीचा परिसर, प्रत्येक जाती धर्माची इकडे आपल्याला धावसंख्या 22, 22 ऑन द बोर्ड. रिव्ह्यू घेत आहेत रिव्ह्यू. पंचांशी बोलायचं आहे रिव्ह्यू. ओके या. तर नक्कीच सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्याला या चिंचणी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. आपलं कौशल्य गोलंदाजीच्या माध्यमातून, फलंदाजीच्या माध्यमातून साकारताना गावदेवीच्या आपल्या या मैदानावर नक्कीच जे सजवलं गेलेलं आहे, अपोलो क्रिकेट क्लबच्या मात्र स्तुती आणि प्रशंसा करावी लागेल. पंचांचा सॉफ्ट डिझाईन रनआउटसाठी किंवा नो बॉलसाठी ते सॉफ्ट डिझाईन इकडे नाही समजलं सॉफ्ट डिझाईन कशी फक्त सॉफ्ट डिझाईन विचारलं. सॉफ्ट डिझाईन काय तेवढंच इकडे नाही समजलं सॉफ्ट डिझाईन मध्ये. बरोबर समजलं. बोल. तर नक्कीच पाहूया. रिव्ह्यू मात्र घेतला गेलेला आहे गोलंदाजासाठी. नो बॉल. तर मैदानाच्या आतमध्ये येऊन डिसिजन घेतलं जाईल, पंच देतील. चला, पंचांनी निर्णय घ्यायचा आहे पटकन. तर नक्कीच पप्पू यावेळेला आपण पाहता आहेत एक निर्णय मात्र आलेला आहे नो बॉलचा आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. तर गोलंदाज देखील बदली आपल्याला पाहायला मिळेल ह्या वेळेला. हर्ष 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 भानुपूर हर्ष आहे ना तो. नवीन गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला गोलंदाज बदली होईल, परंतु पहिला चेंडू फ्री हिट असेल तर फलंदाज सज्ज आहे ऑन स्ट्राईकवर. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. धावसंख्या मात्र 22 आपल्याला पाहायला मिळते आहे. फ्री हिट पाहूया. तर पुढचं समालोचन पप्पू चांबरे यांच्या मुखातून बघूया. हर्ष आखरे या ठिकाणी चेंडू घेऊन होतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, खराब चेंडूचं पृथक्करण होतं, मात्र त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा मात्र उचलू शकलेला दिसत नाही तो आसिफ मोछाले. दरम्यान असे चेंडू जर पडले तर कितपत चेंडू जाऊ शकतो ते आपण 90-95 मीटर्सच्या दिशेने हा चेंडू वेग घ्यायला होता, मात्र नाही. या ठिकाणी चेंडू या ठिकाणी चुकलेला दिसतोय तो आसिफ मोछाले. दरम्यान हर्षने एक मोठी चूक केली होती, मात्र थोडासा माफ केला या ठिकाणी आसिफ याने. दरम्यान धावसंख्या स्थिर गतीने चालताना 22 धावा. बघूया पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. आसिफ विरुद्ध या ठिकाणी हर्ष यांच्यात सामना रंगतोय. एक नवोदित खेळाडू हर्षच्या स्वरूपात दिसतोय गोलंदाजी मार्कवरनं. दरम्यान फलंदाजी करता आसिफ मोछाले एक बुजुर्ग असा खेळाडू या चिंचणी गावातील. ओव्हर पिच चेंडू आणि चेंडूवर ब्रास्कार हवेत आणि बाहेर सुद्धा 6 धावा आणि षटकार. पुन्हा आमंत्रित करतो डीजे मास्टरांना. ओके
धन्यवाद. तर नक्कीच नक्कीच लेजंड क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला आसिफ भाई, एक तर राजकुमार तांबोरे आज सुद्धा क्रिकेटमध्ये आपलं नाव, आणि दुसऱ्या बाजूला आसिफ भाई, ही दोन व्यक्ती चिंचणीला लागलेले टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव. दरम्यान खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकाराला. कम ऑन डीजे, वाज वाज. तर नक्कीच जमदार क्रिकेटचा आनंद मात्र देत असताना आसिफ भाई प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 34, तर 34 ऑन द बोर्ड. बघू शकाल 3 षटकाच्या उत्तरार्धात 34 धावा, 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या ही 11 संघाची दिसून येते. बघू शकाल ज्याप्रमाणे मी कौशल्यपूर्ण हे मैदान, नेहमी याचं मी कौतुक करतो, मैदानाचं प्रशंसा सुद्धा करतो. ज्याप्रमाणे पश्चिमेकडून हा समुद्राचा वेग आपल्याकडे पाहायला मिळतो, त्याप्रमाणे वाऱ्याचा वेग सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेला येताना दिसतोय, आणि लाटांचा घनघनाट असा आवाज या सुमधीर कानापर्यंत पोहोचतोय. जे हवी असं वातावरण या मैदानात पाहायला मिळतंय, आणि तेच वातावरण आजच्या दिवशी सुद्धा. दरम्यान बघूया ही 11 विरुद्ध या ठिकाणी मैत्री 11 यांच्यात सामना रंगतोय. पहिल्या 3 षटकात धावसंख्या 34. दरम्यान अमित केनी स्वतः कर्णधार या सामन्यातील 4थं षटक हाताळेल. वैयक्तिक पहिलं, थोडासा उर्पी झाला चेंडू, थोडासा टळण्याचा प्रयत्न हवेच्या उलट्या दिशेने, मात्र हा चेंडू जाईल तो जवळपास लंगाम क्षेत्रामध्ये. 2 धाव परिपूर्ण करत असताना या ठिकाणी दिसतोय तो ग्रिंजल नावाचा खेळाडू. धावसंख्या 2 ने आघाडी गेली, 36 धावा. ग्रिनलच्या नावाचा हा खेळाडू, आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा कुठल्या गेल्यात, दुहेरी धावा टिपल्यात. एका चेंडूत 2 धावा खर्च करतोय अमित केनी स्वतः कर्णधार. 5 चेंडू मात्र कसं घेऊन येईल या षटकातील. दरम्यान पहिल्या चेंडूवर 2 धावा. थोडासा सुरेख हाताने या ठिकाणी थोडासा फुलरलेंचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख एक गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय अमित, कारण जिकडे कमी तिकडे आम्ही असा हा अमित आपल्याला पाहायला मिळतोय मोरीपाडाकडून. आणि ज्या वेळेला जिकडे चिंचणी संघाला गरज असते आणि त्या वेळेला त्याने आपली चोख कामगिरी केली आहे. परंतु चिंचणी प्रीमियम लीग मध्ये आता जर विचार केला तर ग्रीनल आणि आसिफ भाई समोर उभे टाकले असताना त्यांना सुरेख भेदक मारा करणे हे देखील कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुरेख गोलंदाजी, फुलटॉस खेळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, कडक शॉट लावलाय षटकार. कमान डीजे. खरोखरच मनुष्य म्हणत होतो मी त्यांना, क्विंडलना मी ओळखत नाही, मात्र भंडारी अडीत तो बिलॉंग करतोय. खरोखरच आज खेळी पाहून थोडासा आनंद मिळाला की अजूनपर्यंत आपल्याकडे तरुण खेळाडू अजूनपर्यंत हे चांगले आहेत. सुरेख हाताळणी, षटकारानंतर एक निर्धाव चेंडू सांगता करतोय अमित. खरोखर तुम्ही बोलतोय कमी तिकडे आम्ही, त्याप्रमाणे अमित याने किमयादार गोलंदाजी केली आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने टेन कंपनीसाठी एक चांगली टीम ज्याच्यात तयार करायची आहे, तसंच एक हे ग्रीनल हे व्यक्तिरेखा हा जो खेळाडू आहे हा इकडे एक चांगला कामगिरी निभावताना आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण ज्याच्याकडे खेळी आहे नक्कीच ताकदीदार फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जेल मात्र सुटतो आहे. परंतु 2 नाही तर तब्बल 3रीची मागणी असू शकते का? नाही, 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल. याही वेळेला सुरेख रनिंग द बिटवीन पाहायला मिळाले, कारण आसिफ भाई या वेळेला देखील चांगली रनिंग द बिटवीन मागच्या एका टुर्नामेंटमध्ये देखील त्याने चांगलं योगदान दिलं होतं. 49 धावा केल्या गेल्या होत्या. राजकुमारने 49 धावा केल्या होत्या, एका बाजूला आसिफ भाईने 49 धावा केल्या होत्या. काय खेळी साकारली होती ते चित्र आता सुद्धा माझ्या डोळ्यासमोर नाचताना पाहायला मिळतात, कारण त्यांची प्रशंसा जेवढी करावी तेवढी थोडीच आहे. तर धावसंख्या आहे 44 ऑन द बोर्ड. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करेल ग्रीनल. या वेळेला एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय, वन बाउन्सर. धावसंख्या 48 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सुरेख पद्धतीने खेळी साकारली गेलेली आहे.
तर सरासरी 12 गाठली गेलेली आहे प्रति षटकामध्ये. म्हणजे रनचा एव्हरेज जर चा विचार केला, सरासरीचा जर विचार केला, 48 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर सुरेख खेळी साकारली. 2 गडी फक्त टिपले गेलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने ग्रीनल आणि आसिफ भाई ही जोडी मैदानाच्या आत आक्रमकता दाखवते आहे. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये राजकुमार तामोरे यांनी आक्रमकता दाखवली, 30 धावा केल्या होत्या, विजयासाठी खूप मौल्यवान कामगिरी केली होती. आता मात्र गोलंदाजीसाठी जयेश रावरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगशील पप्पू, जयेश रावरे यावेळेला मांगेला कडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल? खरोखरच स्वतः या ठिकाणी एक हुकमीचा एक्का म्हणून अमितनी त्यांना टिपलेलं आहे आणि त्याचीच कामगिरी करू शकेल का, ती थोडीशी या ठिकाणी चिंतेची बाब आहे ती मैत्री रेवण संघासाठी. ज्याप्रमाणे जयेश यांच्यावर भरवसा आहे अमित यांनी राखलेला आहे, मात्र क्रिंजलनी या ठिकाणी हित संघासाठी एक माहोल बनवलाय. खरोखरच चौकारांची षटकारांची थोडीशी आतिषबाजी केली आणि थोडासा या ठिकाणी आनंददायी वातावरण त्यांच्या फडीत झालेलं दिसतंय. तो बहुत ही बढ़िया मजेदार मैच मैदान के बीच में चलता हुआ, एक तरफ मैत्री 11 तो दूसरी तरफ ईद 11 देखते हैं. आसिफ बारदे यार इस वक्त यारगार की गेंद पैड पे आई, गेंद खेलने में असमर्थ रहे आसिफ भाई. इस वक्त चाहते थे कि एक अलग नजारा दर्शकों को दिखाए बल्लेबाजी के माध्यम से, लेकिन गेंदबाज के पास जो हुनर है उस हुनर का पूरा इस्तेमाल जयेश रावरे द्वारा इस गेंद में देखने को मिलता हुआ. अगली गेंद फिर एक बार देखिए क्या नजारा, बहुत ही बिल्कुल बढ़िया गेंद आई, बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर, गेंद गई स्क्वायर लेग की तरफ. 22 के माध्यम से आया 1 रन का इजाफा. तो स्कोर में तब्दीली 49 धावा बोर्डावर, 49 ऑन द बोर्ड. पाहूया 50 गाठते कसा आहे. तर इस वक्त में ऑन स्ट्राइक ग्रीनल देखने को मिलेंगे, जिसके बल्ले में बहुत ही बेहतरीन शॉट दिखाए इस टूर्नामेंट के माध्यम से अपना अच्छा योगदान देते हुए नजर. देखते हैं जयेश रावरे की गेंदबाजी को किस तरीके से मुकाबला करते हैं. बहुत ही रोमांचित चलता हुआ मैच. फ्लैट गेंद बहुत ही बढ़िया स्क्वायर लेग की तरफ गेंद आई, अमित के सर के ऊपर से गेंद आई, बाउंड्री लाइन पार, चौके के लिए. कम ऑन डीजे फिर एक बार. ओके डीजे, स्कोर बना हुआ है 53, 53 ऑन द बोर्ड, 53 ऑन द बोर्ड, 53 स्कोर. 50 रन पूरे हो चुके हैं. यहाँ पे 53 रन बने हैं. एक काफी अच्छी पारी निभाते हुए नजर आ रहे ग्रीनल. देखते हैं अच्छी तरीके से शॉट में तब्दीली करते हुए गेंद को आगे बढ़ के खेलना चाहता. हाफ स्टंप की गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद, बीट कर दिया बल्लेबाज को. और यहाँ पे 1 रन फिर एक बार 22 के माध्यम से इजाफा मिलता हुआ. बहुत ही बढ़िया गेंद आई. यहाँ पे चाहते थे कि ऑफ स्टंप की बाहर की गेंद खेलना चाहते थे, कवर ड्राइव करना चाहते थे, बल्ले का सामना नहीं हुआ और बीट कर गया विकेट कीपर को भी. तो 1 और रन 22 के माध्यम से मिलता हुआ 54 रन बने, 54 ऑन द बोर्ड. बहुत ही बेहतरीन पारी देखने को मिलती हुई. यहाँ पे हिट 11 तो गेंदबाज की प्रशंसा करेंगे. यहाँ पे इस वक्त में जयेश रावरे काफी अच्छी तरीके से बांधने का प्रयास किया जा रहा है. यहाँ पे देखते हैं इस वक्त में हेलीकॉप्टर शॉट खेला गया लॉन्ग लेग की तरफ, बहुत ही बेहतरीन शॉट, ये लगा छक्का. कमान डीजे. राजू दादा आणि चिंचणीमध्ये गाजत एकच नाव, चिंचणी प्रीमियर लीग. जबरदस्त टुर्नामेंट. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा आसिफ भाई यांच्यासाठी. या वेळेला मात्र पंचांकडे दाद मागत असताना जयेश रावरे, परंतु दरम्यान 1 धाव मात्र चोरटी घेतली जाते आहे लेग बाईच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. धावसंख्या 61 ऑन द बोर्ड. तर पप्पू काय म्हणशील, धावसंख्या 61 लागली गेलेली आहे, 5 षटकं पूर्ण झालेली आहेत, काय सांगशील? खरोखरच या ठिकाणी पाहू शकाल 5 षटकाच्या उत्तरार्ध 61 धावा बघू शकाल. 12.20 धावांची सरासरी या ठिकाणी हिट 11 संघाने राखलेली आहे. क्रिंजलने मात्र या ठिकाणी माहोल बनवलाय. ज्याप्रमाणे आपण ग्रीनला ज्याप्रमाणे आपण पाहत होतो की कधी या ठिकाणी मी जास्त पाहिलेलं नव्हतं, मात्र त्यांनी थोडासा हित संघासाठी त्यांनी माहोल बनवलाय. एक चांगली बाब आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्याकडे रोहन सारखे दर्जेदार खेळाडू आहेत, सुधीर सारखा चांगला खेळाडू आहे, मात्र ग्रिंजलांना संधी दिली आहे एक महत्वाचं आहे. नक्कीच ऑलराऊंडर आहे, गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आहे आणि फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा संघ मालक याच्या खेळीवर आता या वेळेला तरी नक्कीच खुश आपल्याला पाहायला मिळेल, कारण धावसंख्या 61 पाहायला मिळाली.
बॉलर मंदार मंदार गोलंदाजी मार्कवर सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे मैत्री 11 कडून. तर नक्कीच मी बोलत होतो की या वेळेला मात्र हित 11चे मालक मात्र खुश आपल्याला पाहायला मिळतील, कारण ज्या पद्धतीने सरासरी 12 गाठली जाते आहे. मागच्या षटकापर्यंत 12 होती, आता देखील 12 आपल्याला पाहायला मिळते, कारण 12-25 60 5 षटकं 61 धावा बोर्डावर. शेवटच्या षटकामध्ये मात्र काय केली केली जाईल. मंदार गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. यावेळेला आसिफ बायच्या बाहेरचा कडा घेतलाय फळीचा आणि स्लीप मध्ये झेल टिपला जातोय. गडी होतोय बाद. कम ऑन डीजे. आणि मैदानाच्या आत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना मात्र मिक्की माऊस आपल्याला पाहायला मिळतो. नक्की ज्या पद्धतीने त्याची उचलपुचल चालू आहे ना, आनंद देतो आहे. काय ऍक्टिंग करतोय तो मिक्की माऊसची. सुरेख ऍक्टिंग करत असताना युट्यूबवर सुद्धा आपण पाहू शकतात की तो ज्या वेळेला मैदानात एंटायर होतो प्रेक्षकांना आनंदित करतो. दरम्यान नवीन फलंदाज जो आहे रोहन. पाहूया रोहन काय करतोय या वेळेला, कारण पप्पू काय वाटतंय तुम्हाला, या आता शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि आक्रमकता पाहायला मिळेल का? खरोखरच एका बाजूने मंदार, एका बाजूने रोहन हा दर्जाचा खेळाडू मात्र नाही, आता थोडासा असक्सेस ठरलेला दिसतोय. नक्कीच एक सुरेख असा कमांडीचे धन्यवाद. तर मी म्हणेल भुवनेश्वर काही मागील येस नक्कीच लगातार 2 बॅक टू बॅक 2 गडी टिपल्यानंतर पाहूया मंदार यांना हॅड्रिकचा मौका आहे. आजच्या दिवसातला चिंचणी प्रीमियर लीग CPL चा पहिला हॅड्रिक विकेटचा मौका आहे आणि फलंदाज मात्र नवीन येतो आहे. पाहूया फलंदाजाचं नाव वंश. पाहूया वंश काय करतो आहे. एक नाव पुढे येतं आहे वंश, एक चांगला वंश वालोडिया. नक्कीच त्यांचे वडील तिकडनं पाहत असतील मैदानात. वंश आलेला आहे. पाहूया काय करतोय. हॅड्रिकचा मौका मात्र मंदार यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू हवाई सफर येते आहे. पाहूया काय केला जात आहे. या वेळेला मात्र वेदांत यांच्या हातातून नो बॉल चा इशारा येतो आहे. हॅड्रिकचा मौका पुन्हा एकदा असू शकतो. नो बॉल आहे, फ्री हिट आहे. पाहूया काय असणार आहे. तर दरम्यान 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावा 1 नो बॉल अशा 3 धावा. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतील. 1 रन काढली आणि 1 नो बॉल 2 धावा आल्या. धावसंख्या झालेल्या आहेत 63 ऑन द बोर्ड. नक्कीच मंदार यांच्या सुरेख गोलंदाजीला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. वंश याने आक्रमकता दाखवली होती, परंतु नशीब मात्र मोठं होतं इकडे यावेळेला पप्पू, कारण ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडू आला तो सुद्धा हिटर आहे फलंदाज जो हिट मध्ये पाहायला मिळतो आहे. परंतु पाहूया काय केलं जाईल कामगिरी. यावेळेला मात्र ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज ग्रीनल ऑन स्ट्राईक. तर नक्कीच ज्याच्याकडे आक्रमकता आहे तो मात्र यावेळेला स्ट्राईकवर आहे. नक्कीच एक चांगली खेळी साकारून हिट 11 संघाला मजबूत परिस्थितीमध्ये पोहोचवल्या. दरम्यान खेळला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू रनिंग द बिटवीन केले जात आहे. 2 धावा. स्ट्राईक आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा ठेवताना ग्रीनल पाहायला मिळतो आहे. नक्कीच दर्जेदार क्रिकेट जेव्हा समोर येते चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकापेक्षा एक सर्रास असे फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत, गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रत्युत्तर चोख दिलं जातं आणि हीच कामगिरी या वेळेला या क्षणाला मैदानात पाहायला मिळते आहे. फुलटॉस चेंडू चकवा दिला फलंदाजाला. पुन्हा एकदा 1 धाव येणार आहे लेग. तर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. धावसंख्या बोर्डावर पाहायला मिळेल
66 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 66 ऑन द बोर्ड. नक्कीच सुरेख खेळी साकारली गेली ही 11च्या माध्यमातून. ज्या पद्धतीने ग्रीनल याने आक्रमकता दाखवली, आसिफभाई याने आक्रमकता दाखवली, धावसंख्येला जो एव्हरेज मेंटेन करायचा होता तो कंटिन्युटी ठेवले गेलेला आहे. पाहूया यावेळेला मात्र मंदार यांच्या गोलंदाजीने थोडासा भेदक मारा आणि रोखलं गेलेलं आहे. भले त्यांनी एक नो बॉल दिला, लगातार 2 विकेटचा फटका मात्र हित संघाला मिळाला आणि त्यामुळे एव्हरेजला मात्र लगाम दिली गेलेली आहे. इकडे नक्कीच एक सुरेख अशी गोलंदाजी साकारली गेली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 67. नक्कीच जी रफ्तार होती 12 धावांची प्रति षटका मागे ही रोखली गेलेल्या मंदार यांच्या गोलंदाजीने. शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच पाहूया यावेळेला फुलटॉस चेंडू लॉंग लेगच्या दिशेला वळवलाय, नो मॅन प्लेस मध्ये आदळला. 1 धाव झाली पूर्ण, दुसरीची मागणी आहे. पाहूया परिपूर्ण होते का. 2 धावा परिपूर्ण होत असताना धाव संख्या 69. तर विजयासाठी मात्र 70 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलेलं आहे ते मैत्री 11 संघाला. नक्कीच वळूया सुमधुर संगीताकडे आणि पुढच्या समालोचनासाठी युसीभाई यांना मी आमंत्रित करेन. सर यायचं आहे. समालोचन कक्ष आपली वाट बघतोय कारण प्रेक्षकांची मात्र हजेरी वाढते आहे. सामनाची रंगत जेव्हा चेसिंगची वेळ असते तेव्हा रंगत मात्र वाढते आहे. चला वळूया तत्पूर्वी सुमधुर संगीताकडे उर्वी डीजे के साथ. मीर पागदरे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मीर पागदरे तर वेलकम बॅक. अपोलो चिंचणी क्रिकेट क्लब ऑर्गनायझेशन आपण पाहतो यावेळेस चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिले दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. विकेट्सवर प्रॅक्टिस करू नका. विकेट्सवर कोणीही गोलंदाजी करायची नाही. विकेटच्या बाजूला प्रॅक्टिस करा प्लीज. ही दक्षता घ्या प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी. तर की आपण 70 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजेच हित 11 या संघाने मैत्री 11 संघासमोर मागील सामना पाहिला 78 धावा चेस केल्या होत्या. विमान इंडियन या संघाने संघ पाहायला मिळाला JJ 11 संघाविरुद्ध. तर आपण दुसरा सामना पाहतो चिंचणी प्रीमियर लीग सीझन 1 पर्व पहिले. सुरेख अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आदरणीय सन्माननीय पाहायला भेटत आहेत आपल्याला. वसंत जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण स्पॉन्सर केले गेले स्पर्धेत त्यांचा आपण मनापासून धन्यवाद करू. तसंच भाईराज टूर अँड ट्रॅव्हल्स यांचा सुद्धा सपोर्ट आहे स्पर्धेमध्ये. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला ना त्या सगळ्यांचा धन्यवाद असेल. पाहिलं गेलं तर देणगीदार पाहायला भेटेल ज्या स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये. मनोज चुरी पिंपळनाका त्यांनी 5,000 रुपये आर्थिक मदत केली. तसंच यतीन जाधव लाल दरवाजा यांच्याकडून 15,000 रुपये आम्हाला आर्थिक मदत. प्रणय नाईक जे क्लासेस यांच्या माध्यमातून 15,000 रुपये आम्हाला आर्थिक मदत दिली गेली या स्पर्धेमध्ये. अमित करवीर पांचाळ यांच्याकडून 5,000 रुपये आम्हाला आर्थिक मदत. राजेंद्र हॉटेल यांच्याकडून
1000 रुपये, विनोदजी पाटील यांच्याकडून 500, चेतन दांडेकर यांच्याकडून 1500, कानवीर महाराज दांडेपाडा, कानवीर प्रसन्न महाराज दांडेपाडा यांच्याकडून 1000 रुपये, ऋतुजा कोल्ड ड्रिंक्स ऋतुजा कोल्ड ड्रिंक्स कमलाकर दवणे यांच्याकडून 1000 रुपये, सारा कोल्ड ड्रिंक्स संदीप तामोर यांच्याकडून 1000 रुपये, दशरथ संख्ये यांच्याकडून 5000 रुपये, कुंदनजी संख्ये यांच्याकडून 2000, भावेश आकरे यांच्याकडून 5000, अभिषेकजी करवीर यांच्याकडून 5000, विशालजी वजे पोलीस यांच्याकडून 2000. ही आर्थिक मदत या स्पर्धेला जे जे स्पॉन्सर आहे ज्याचे नावं राहिले गेले त्यांचा मनापासून धन्यवाद करूया. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ पाहायला भेटेल हित 11, तर एका बाजूला पाहायला भेटेल मैत्री 11. हा सामना रंगतदार होईल. एका बाजूला आसिफ मुच्छाले तर एका बाजूला जयेश रावरे. हा बॅटल असेल मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जयेश रावरे पाहायला भेटतो, एका बाजूला फलंदाज पाहायला भेटतोय. पंकज पाहायला भेटतोय ज्यावेळेस सलामी फलंदाज रूपामध्ये गोलंदाज पाहायला भेटेल. संघाचा संगनायक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे अनुभवाचा भंडार आपल्याला पाहायला भेटतोय. मॅनफ्रॉम खाडी नाका चिंचणी आसिफ मुच्छाले ज्यांनी क्रिकेटची सुरुवात अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये केली, परंतु ओरम क्रिकेटमध्ये स्वतःचा नावाचा ठसा उमटवला. 40+ खेळाडू आहे. एक वेगवान गोलंदाज पाहायला भेटेल. शॉर्ट रनअप आहे परंतु वेगवान चेंडू टाकण्याची किमया या खेळाडूकडे पाहायला भेटते आपल्याला. क्रॉस गोलंदाजी करतोय, कांद्याचा सुरेख उपयोग करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. हाफ ऑफ मलिंगा ऍक्शन नक्कीच पाहायला भेटेल आसिफभाई मुच्छाले यांच्या माध्यमातून. तवळा मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. 70 धावांचं लक्ष्य. पहिला षटक, पहिला चेंडू आसिफभाई. स्लोवर चेंडू बॅटची बाहेरची कडा नक्की खाली बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू पाहायला भेटेल चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. श्रीगणेश केलं गेलं. ग्रिनल पाहायला भेटेल. ग्रिनल चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने श्रीगणेश केलं गेलं. फलंदाज पंकजच्या बॅटमधून स्वैयक्तिक संघाचं खातं उघडलंय. यावेळी संघनायक लेफ्ट हँड बॅटर मिस्टर जयेश रावरे ऑन स्ट्राईक. तर पहिला सामना आपण पाहिला. एका बाजूला मामा, एका बाजूला बादशाह म्हणजे राजकुमार सर आणि मयंक पाहायला भेटले. तर या सामन्यामध्ये पाहतोय आपण एक दुसऱ्या विरोधामध्ये पाहायला भेटतील अक्रम मुच्छाले आणि आसिफ मुच्छाले. बघूया यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आसिफ टू जयेश, कॅप्टन टू कॅप्टन ही लढत मैदानाच्या आतमध्ये. हा सुरेख चेंडू होता. बॅटच्या तिकडे नक्की लगावली गेली. चेंडू आलाय मध्ये. लॉंग स्टॉपला खेळाडू पाहायला भेटेल. चेंडूला फील्ड करतोय साहिल. परत एकेरी धाव. 2 चेंडू 2 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये संघनायक करतो मिस्टर आसिफ मुच्छाले. आसिफ मुच्छाले पाहायला भेटतो आपल्याला. तो म्हणजेच पहिला षटक घेऊन आलाय. सुरेख सुरुवात. पहिला 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या गेल्या. अवेल स्लो वन डिलिव्हरी होती. पाहायला गेला तर शॉर्ट फाईन गेला. मिस्टर साहिल चेंडूला फील्ड करतो. कुठलीही धाव नाहीये. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. यशरक्षक पाहायला भेटतात अक्रम मुच्छाले. पाहायला भेटतात एकच घरामध्ये 2 खेळाडू अक्रम आणि आसिफ. अक्रम यशटेंशी मागे पाहायला भेटते. आसिफ मुच्छाले गुलंदी मागवत सज्ज झाले. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. एक सुरेख टी शर्ट प्रोव्हाइड केले गेलेत या स्पर्धेमध्ये. ते म्हणजेच चिंचणी प्रीमियर लीग मध्ये हा यावेळेस सुरेखा प्रतिम दर्जेदार गोलंदाजी आसिफ मुच्छाले. म्हणजे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सिरीज आणि फिल्डर. एकविरा स्पोर्ट्स पवन तरे यांच्याकडून आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर केले गेले फायनल डे दिवशी. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज आणि फायनल मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिले गेलेत. यावेळेस पाहायला गेलं तर दिशा नक्कीच भरकटली गेली. पंचांचे हात समांतर. धावा येतील अवांतर. एक एक्स्ट्रा धाव. धावफलक एक पुढे ससावे 3 धावा धावफलकावर. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे. इकडून मिळवायचे विजयासाठी तब्बल 67. येणारी चेंडूची गोष्ट केली तर 32 चेंडू आणि 67 धावांची गरज असेल. 3 धावा धावफलकावर लगावले गेलेत. डाऊन द ग्राउंड. सुरेख फटका. डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटत. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स येतोय. चिंचणी प्रीमियर लीग चौकार. फलंदाज पाहायला भेटतो पंकजच्या बॅट मधून. वाचाव.
तर यावेळेस चेंडूवर चौकार घेतला गेला. धावसंख्येची गोष्ट 7 धावा धाफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटक मार्गस्थ आसिफ. फुलटॉस बॉल फटका सुरेख बॅक टू बॅक दुसरा चौकार पंकजच्या बॅट मधून आलाय. चिंचणी प्रीमियर लीग चौकार षटक क्रमांक पहिला संपला गेला. 11 धावा धाफलकावर. इकडून 5 षटक बनवायचे 59 धावा विजयासाठी. तर पहिला षटक विजयासाठी अजून पाहिलं गेलं ते 5 षटक आणि बडवायचे 59. 30 चेंडू मागे 59 धावांची गरज असेल. पाहिलं गेलं तर 11.20 ची सरासरी गाठावी लागेल. धर्ममेर ना. तर सुदीप धर्ममेर पाहायला भेटतो. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन संघ मालक आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून ज्याचा घेतला गेला होता या संघामध्ये संगणक पाहायला भेटत. आसिफ मुछाल यष्टेंच्या मागे आणि संघ मालक यावेळेस गोळी मागवा सज्जवत आहेत. 11 धावा धाफलकावर. इकडून बनवायचे विजयासाठी अजूनही 59 धावा. 14.20 ची सरासरी गाठावी लागेल. 59 धावा बनवायचे. चला सामन्याला सुरुवात करा. गावदेवी एन कडून गोळी मागवा सज्ज होतील. पावरप्ले दुसऱ्या षटकात 2 खेळाडू तटे या संघाच्या बाहेर डीप मिड ऑन आणि डीप लॉग ऑनला 2 खेळाडू सज्ज केले गेले. त्यावेळेस कार्पेटवर चेंडू खेळला गेला. गॅप मध्ये चेंडू आहे. खेळाडू 12 चेंडूवर जातोय परंतु काय सुरेख फटका चेंडू निघून जातोय. कार्पेटला रोल करा. जयच्या बॅट मधून आलाय सुरेख चौकार. अपन सांगतो ना कि सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं. सीढ़ियां उन्हें ही मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं. मंजिलें उन्हें ही मिलती है जो अपना रास्ता खुद बनाते हैं. यावेळेस 2 खेळाडूंच्या मधून रस्ता बनवला आणि चेंडूला पाठवून दिला चौकारासाठी. ही जयची ताकद पाहायला भेटते आपल्याला. काय फटका सजवला गेला. 4 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचते 15 या अंकावर. अजून पाहिलं तर 55 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. येणारे 31 चेंडू मागे 3 खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर. डीप मिड विकेट डीप मिड ऑन डीप लॉग ऑनला 3 खेळाडू आहेत. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला खेळाडू पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळला गेलाय. खेळाडू पाहायला भेटते परंतु वेगवान फटका चेंडू निघून जातो सरळ मारायच्या पार. येतोय चौकार. वाजाव. तर बघूया आपण पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार घेतले गेले. सुदीपच्या गोलंदाजीमध्ये सुरेख फटका सजवला गेला. जयेश रावरेच्या बॅट मधून धावसंख्या 2 पोहोचते 19 धावा. 19 धावा धाफलकावर अजूनही बनवायचे. हा सामना जिंकण्यासाठी 51 धावा. 28 चेंडू 51 धावा. पहिला सामना चेस झालाय. 78 धावा चेस केल्या होत्या विमान इंडियन संघाच्या फलंदाजाने. 8 गडी राखून तो सामना विजय झाला होता विमान इंडियन्स. यावेळेस सुरेख फटका खेळाडू पाहायला भेटते परंतु प्रेक्षक मनात चेंडू निघून जातोय. आई गाव देवी मात्र सलामी करणारा येतोय चिंचणी प्रीमियर लीग षटकार. वाजव. तर बिग बॅश लीग फॉर्मॅट पाहतोय आपण. मिवान इंडियन्स विरुद्ध कुठला संघ खेळला जाईल पुढच्या फेरीमध्ये. तो सामना मैदानाच्या सुरू आहे. एका बाजूला मैत्री 11 तर एका बाजूला हित 11. या दोन्ही संघामध्ये सामना विजय तो खेळला जाईल.
यावेळेस नक्कीच पाहायला भेटते आपल्याला चेंडूला लेफ्ट केलं होतं, निर्धाव चेंडू होते, कुठलं वाईट बॉल नाहीये. पाहायला गेलं तर DRS घेतलं गेलंय, सॉफ्ट डिसिजन ऑफ हे डिलिव्हरी. पाहायला गेलं तर यतीश आकरे सर या थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटत. यतीश आकरे सर, आयोजक मयूर तामोरे प्लीज या. रिव्ह्यू घेतले गेले व्हाईट बॉल साठी, तर प्लीज यायचं लगेच. तर बघा आपण प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिले गेले. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय डिका स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. कॅमेरा वर्क पाहायला भेटतील, एका बाजूला पाहायला भेटतील आकेश लांडगे, तर एका बाजूला पाहायला भेटतील कौशल सिंग. बंटी कुंभार यांना नक्कीच ब्रेक दिले गेले जेवणासाठी. तर सुरेख काम आहे डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कॅमेरा बॅग सुरेख चर्चेमध्ये आहेत. नक्कीच निहाळली केली जाते, कारण की हा पंचांनी नक्कीच घोषित केला फेअर डिलिव्हरी, परंतु व्हाईट बॉल साठी हा DRS घेतला. जयेश रावणे रेफर केलाय. आपण सांगतो ना क्रिकेटमध्ये पंचांना नक्कीच 3 नावं दिली गेले, ब्रह्म विष्णू महेश अशी 3 पंचांची भूमिका पाहायला भेटते आपल्याला. परंतु थोडंसं नक्कीच यावेळेस घेतलं जात आहे आणि हा व्हाईट बॉल असेल आणि जो DRS होता तो नक्कीच प्रत्येकाला दिला जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. ऑफ्टर खूपच बाहेर होता, तर एक एक संघाला एक एक रिव्ह्यू आहे. बघू शकता सुरेख रिव्ह्यू घेतला. जयेश रावरे एक माइंडेड खेळाडू आहे, त्याला माहित होता की व्हाईट बॉल आहे. पंच नक्कीच पाहायला भेटत मिस्टर यतीश तामोरे आणि एका बाजूला पाहायला भेटत मंगेश तामोरे. असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट पॉइंटला पाहायला भेटत अक्रम मुछाले सज्जलेत पंचाच्या बाजूला. परत गोलंदाज 26 धावा धाफळकावर, 26 धावा धाफळकावर आहेत. यावेळेस उडवला आहे, यावेळेस सुरेख फटका मिस टाइम झालाय का, परंतु चेंडू निघून जातोय सहज सीमारेषा पार. येतोय दणदणीत खणखणीत अप्रतिम चिंचणी प्रीमियर लीग षटकार. तर या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या तब्बल 21. 2 षटकार, 1 वाईट, 2 चौकाराच्या मदतीने 4 चेंडूमध्ये 21 धावा खर्च करतोय संघमालक मिस्टर सुदीप धर्ममेहर पाहायला भेटतं आपल्याला. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहिलं गेलं तर मागील 6 चेंडूची गोष्ट केली ना, मागील 6 चेंडूमध्ये 4 चौकार 2 षटकार आलेत, हे लक्षात घ्या. यावेळेस उडवला चेंडूला, मिस टाइम आहे, परंतु खेळाडू आहे स्वतःला स्ट्रेच केला होता, चेंडू वाऱ्याने निघून गेला. वाऱ्याच्या झोकाने येतो हा 3रा षटकार. हॅट्रिक षटकार करणारा दुसरा फलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतो, तो म्हणजे मिस्टर जयेश रावरे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांचे बंधू करण रावरे यांनी हॅट्रिक षटकार पटकावला होता. यावेळेस जयेश रावरे सुद्धा हॅट्रिक षटकार पूर्ण करतात. बंधूची जोडी आहे, परंतु पहिले बंधू नक्कीच पराभूत झालेत पहिल्या सामन्यामध्ये. एक संधी अजून असेल या लीग फॉर्मॅटची खासियत आहे, एक संधी अजून असते. पहिला सामना जरी गमावला तरी एक संधी अजून आपल्याला भेटते सामन्यामध्ये खेळण्यासाठी. यावेळेस सोडवला डाऊन द ग्राउंड. खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सुरेख क्षेत्ररक्षण खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू फील्ड करतोय वंश. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्यात. 2 षटकात समाप्ती धावांची गोष्ट केली. 39 धावा धाफळकावर बिनगडी बाद. मी 7 वाजता आलो, मला सर मी पण 4:30 वाजता आलो. शब्द दिला तिकडे पोहोचायला पाहिजे मला असं काम. तो मुळे मैदानाच्या आता 2 षटकांची समाप्तीनंतर 39 धावा पाहिलं गेलं. तब्बल 19.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. एकूण बनवायचे विजयासाठी अजून 31 धावांची गरज असेल. येणारी चेंडूची गोष्ट 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. 7 पाहिलं गेलं तर 75 सरासरी गाडावी लागेल. 7.75च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत. सामना रंगतदार आहे. पाहिलं गेलं तर गडी बाद करणं गरजेचं आहे. जयेश रावची बॅट सुरेख बोलते. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर पंकजच्या बॅटवरून 2 चौकार आले. तर बघा गोलंदाज पाहायला भेटेल. गोलंदाज मागवा सज्ज होत आहेत
तिसरा षटक घेऊन यज्ञेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येत आहेत. तर या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिला सामना चेस झालाय. विवान इंडियन्स या संघाने 78 धावा चेस केल्या. हा सामना चेस होईल का डिफेंड केला जाईल, पलटवार केला जाईल का यावेळेस हित 11 या संघाकडून. येल्लो जर्सी मध्ये पाहायला भेटत आहेत. लेमन कलर मध्ये जर्सी आहे ती म्हणजेच मैत्री 11 या संघाची. संगणक पाहायला भेटतात मिस्टर अमित किनी संघ मालक. अमित किनी संघ मालक पाहायला भेटतात. परंतु सलामी फलंदाज जेव्हा रूपामध्ये आला होता जयेश रावरे पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर मात्र एक चेंडू खेळला होता, तदनंतर नॉन स्ट्राईक एंडवर होता. या मागील षटकामध्ये सुरेख फलंदाजी केली. धावा नक्कीच तब्बल कुठल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. स्विच चेंडूचा फटका खेळला गेला. पहिला तर शॉट तडमॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करेल. एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या 40 धावा. येणारे 23 चेंडू बनवायचे अजूनही 30. हा सामना जिंकण्यासाठी संघ पाहायला भेटतोय मैत्री 11. अपोलो चिंचणी क्रिकेट क्लब ऑर्गनाइज आपण स्पर्धा पाहतो. चिंचणी प्रीमियर लीग ॲडिशन 1 पर्व पहिलं. काय सुरेख आयोजन नियोजन पाहायला भेटतं आपल्याला. प्रत्येक संघाला डगआउट दिले गेले, प्रत्येक संघाला एक सुरेख जर्सी प्रोव्हाइड केले गेल्या. एक नीटनेटकं आयोजक कसं असतं ना, तर चिंचणी भागामध्ये चिंचणी प्रीमियर लीगच्या कमिटीने दाखवलंय. आम्हाला नको बोला कोणाला विचार तुम्ही हा सुरेख चेंडू आहे. हा सुरेख चेंडू हा निर्धाव येणार आहे. पंकज शिलानकेच फॉलो केला गेला. क्रिकेट खेळत असताना फलंदाज जेव्हा फलंदाजी करतो ऑफ टर्म कुठे आहे ना ते त्यांना माहित पाहिजे. पावलांची चाहूल व्हायला पाहिजे. ऑफ टर्मवर जर तुम्ही आला तर बॅट आणि चेंडूचं समन्वय बरोबर होऊ शकतं. परंतु यावेळेस चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, या चेंडूवर निर्धाव. 2 चेंडू 1 धावा खर्च करतोय. स्लो वन डिलिव्हरी, बॉल पॉवरफुल सक्सेसफुल. येतोय चिंचणी प्रीमियर लीग षटकार पंकजच्या बॅट मधून. धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटते 46. इकडून बनवायचे विजयासाठी अजूनही धावा येते मात्र 24 धावांची गरज आहे. 24 धावा बनवायचे. 70 धावांचं लक्ष आहे. काय फलंदाजी केली जाते. पाहिलं तर सामना चेस होतोय. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा धावा येत आहेत. वारा नक्कीच स्वार आहे मैदानामध्ये. वारासारखे चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतात आपल्याला. हवा तेजी से बॉल का बॉक्स सपोर्ट के लिए बॉल बॉक्स सपोर्ट ठेव. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल केली गेली. आणि आपण सांगतो ना की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और छक्के का जवाब विकेट से दिया गया. सुरेख गोलंदाजी. पहिला गडी बाद झालाय 46 धावावर. आपण तर बघूया आपण यज्ञेश सुरेख काम केलं. पंकजला पाठवून मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. पाहायला गेलं तर कुशन पाहायला भेटतं आपल्याला. कुशलला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत. 3ऱ्या क्रमांकावर बंधू नावाची जास्तीत जास्त प्रसिद्धी भेटली गेली तो खेळाडू आहे. तर अजूनही बनवायचे 24. येणारे चेंडूची गोष्ट केली तर या इनिंग्स मध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही पाहायला गेलं तर 20 चेंडू आणि 24 धावांची गरज. 20 चेंडू 24 धावा बनवायच्या विजयासाठी. सामना सुरेख आहे. आपण पाहतोय यशरक्षक आसिफ मुछाले. शॉर्ट थर्डमॅनला खेळायला पाहायला भेटतो तो म्हणजे मिस्टर अक्रम. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू पाहायला भेटतो तो म्हणजे मिस्टर डावेस. फटका सुरेख फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. मजर पाहायला भेटते शॉर्ट गलीमध्ये. तसंच शॉर्ट पॉइंटला खेळाडू पाहायला भेटतोय सुदीप.
अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले ऑफ साईडला 30 या सर्कलच्या आतमध्ये. आहा, यावेळेस पुढे सजव खेळायचा प्रयत्न होता आणि काय घडेल चुकी करतोय आसिफ मुचाले, चुकी करतायत. संधी दिली गेली. षटक क्रमांक 3 संपलाय. या षटकामध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्या, 1 गडी बाद केले गेले. येणारे 18 चेंडू बनवायचे 24. 8 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. जे नेमकी कॉमेडी त्यांनाच बोलवतात. मयूर आपला खास आहे ना, ऑप्शन पण मिस केला ना. पॅराडाईज सोडली ती टीम आता कधीच 2 वर्ष झाले मला सोडली टीम. आता फक्त याच्यावरच लक्ष आपलं आवाज बेचो. इस वक्त आसिफ मुछाले गेंदबाजी खिलाएंगे. 18 गेंदें 24 डिफेंड करने हैं. स्ट्राइक पर हैं बल्लेबाज मिस्टर जयेश रावरे जो बढ़िया फॉर्म में नजर आ रहे हैं. खूबसूरत बल्लेबाजी उनके माध्यम से देखने को मिली थी. दूसरी ओवर में सुदीप के ओवर हल्ला बोला था. 8 गेंदे और 19 बल्लेबाजी. इस वक्त ये वाइट बॉल ये खराब गेंदे अंपायर दर्शा रहे हैं. 8 गेंदे 29 बल्लेबाजी करें. 3 छक्के 2 चौके की मदद से खूबसूरत बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया गया. तो यहां से 23 आपको डिफेंड करने, विकेट चटकाना होगा. यहां से गेंदबाजों को दबाव बनाना होगा, डोमिनेट करना होगा बल्लेबाजों को. आसिफ मुछाले गेंदबाजी के लिए तैयार. जड़ में रखा था, फ्लिक किया गया, खिलाड़ी मौजूद. ओहो, गलती की गई. गलती यहां पर की जा रही है. खिलाड़ी वहां पर नजर आए, गेंद को चढ़ा गया मित्र विघ्नेश दौड़े द्वारा. मौका बनाया था बल्लेबाज को बाहर भेजने का, मगर मौका गवाया गया. कहते हैं ना कि समुद्र में जाने के बाद बहुत कुछ चीजें मिल सकती हैं. समुद्र में जाने के बाद कोई मोती ढूंढ कर लेकर आता है, समुद्र में जाने के बाद कोई मछलियां पकड़ता है, और कोई समुद्र में जाने के बाद मात्र किनारे पर खड़े रहकर अपने पैरों को धोकर आता है. तो मौका सभी को मिलता है, मौके का फायदा उठाना चाहिए. यहां पर मौका मिला था मिस्टर विघ्नेश को, और विघ्नेश ने गलती की है. यहां पर मौका दिया है बल्लेबाज मिस्टर जयेश रावरे को. यह मौका कितना महंगा साबित होगा ये आने वाला वक्त बताएगा. देख सकते हैं जो गलतियां यहां पर कर रहे हो ना, वो गलतियों से सीखना चाहिए. यहां से बनाने हैं 22. आने वाली गेंदों की बात करें 17 गेंदें 22 की दरकार. इस वक्त डीप मिड विकेट पे खिलाड़ी को तैयार किया गया. डीप मिड ऑन पर एक खिलाड़ी है, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, डीप मिड ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग. यहां पर उड़ाया मिस टाइम. आकरम मुछाले गेंद के नीचे आए. यहां पर बन सका था मौका, बना था मौका, मगर क्या नहीं लपक पाए. 2 गेंदों पर दोनों ही बल्लेबाजों को मौका दिया है. आसिफ मुछाले थोड़ी सी निराश हैं, थोड़े से हताश हैं. फील्डिंग करने वाले क्या टीम थोड़े से खिलाड़ी खराब प्रदर्शन कर रहे हैं. JJ11 पिछला मैच गंवा चुकी थी, 78 रन बनाकर उस रन को डिफेंड नहीं कर पाए. उसका खामियाजा एक्स्ट्रा गेंदबाजी, खराब फील्डिंग जो देखने को मिली, तो वहां से कमबैक नहीं कर पाए JJ11. वही मौका यहां पर बना था, मगर मौके गंवा रहे हैं. यहाँ पर ऑप्शन में गेंद को खेला, बहुत में गेंद को फील्ड किया गया. आसिफ मुछाले गेंद को फील्ड करेंगे, रन लेने का कोई मौका नहीं दिया. यहाँ पर ये बढ़िया मैच चल रहा है. एक तेरी एक मेरी मैदान के अंदर पहले 3 गेंदें डाली हैं, 3 रन खर्च किए हैं. 1 वाइड 2 सिंगल 1 डॉट के माध्यम से. यहां से बनाने 21, आने वाली गेंदें बाकी होंगी 15 गेंदें 21 की दरकार. इस वक्त हम इस टाइम आसिफ मुछाले खुद गेंद के नीचे आएंगे, मगर थोड़ी सी गेंद दूर है, कैरी नहीं कर पाए. और रन लेना चाहते हैं, देख सकते हैं आप. गलती की गई है. बल्लेबाज मैदान के बाहर जयेश रावरे, बड़ी मछली इस वक्त जाल में फंसी है. अपने गलती का शिकार खुद हुए जयेश रावरे. 50 पर लगता हुआ दूसरा झटका.
मैदानी चार मध्ये न्यू बैटर आतिश न्यू बल्लेबाज हैं। जरूर टॉय के लिए तालियां बजनी चाहिए। खूबसूरत डांसिंग यहाँ पर कर रहे हैं, सभी का एंटरटेनमेंट कर रहे हैं। तो 50 पर लगता हुआ दूसरा झटका। गेंदों की बात की जाए, गेंदे हो चुकी है इस वक्त 4। आने वाली 14 गेंदे बनाने इस मैच को जीतने के लिए 20। 14 गेंदे 20 रन की दरकार है। जो मौका मिला था जयेश रावरे को, मौके को खुद ने गंवाया है। क्योंकि बात की जाए 14 गेंदों का खेल बाकी था, 20 रन बनाने अगर नॉन स्ट्राइक पर खड़े होते तो भी मौका था उनके पास मैच फिनिश करने का, मगर स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे और गलती कर बैठे। तो गलती का खामियाजा इस वक्त मैत्री 11 टीम को जयेश रावरे के रूप में विकेट गंवाकर करना पड़ा। न्यू बैटर आए हैं इस वक्त मैदान के अंदर। हम देख सकते हैं मिस्टर आतिश, एक तरफ आतिश तामोरे, एक तरफ बल्लेबाज की बात की जाए कुशल है, कुशल तामोरे। तामोरे बंधु की जोड़ी मैदान के अंदर नजर आ रही है। आसिफ पुछाले गेंदबाजी के लिए तैयार। लोअर फुल टॉस गेंद आगे डांसिंग राउंड खेला गया। खिलाड़ी वहां पर मौजूद विघ्नेश गेंद को फील्ड करेंगे। सिंगल बटोरा गया, थ्रो किया जाएगा। सिंगल रन के साथ यहाँ पर संतोष होना होगा। तो आसिफ मुछाले खिलाड़ी को जरूर प्रोत्साहन दे रहे। गलतियां की है खिलाड़ी ने, मगर शांत स्वभाव के कप्तान है, खिलाड़ी को सपोर्ट कर रहे हैं। तो देख सकते हैं यहाँ पर आने वाली 13 गेंदे 19 की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 13 गेंदे 19। बात की जाए बेहतरीन गेंदबाजी की थी मिस्टर यज्ञेश ने, खूबसूरत ओवर डाली थी, 7 रन खर्च किए थे, विकेट चटकाया था। हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ खड़े हैं, फील्डिंग करते हुए नजर आ रहे हैं। डाउन द ग्राउंड डीप में खिलाड़ी मौजूद, मौका बना और इस वक्त गलती नहीं करेंगे। खिलाड़ी की बात की जाए वंश, बेहतरीन कैच, दूसरा विकेट इस ओवर में आया है। इस ओवर की बात की जाए मात्र 5 रन खर्च किए, 2 विकेट चटकाए हैं। आने वाली 12 गेंदे 9.50 के औसत से बनाने हैं 19 इस मैच को जीतने के लिए। धन्यवाद। 12 गेंदे 19 रन की दरकार है। 2 ओव्हर्स में 19 बनाने, 2 षटकांमध्ये 19 धावांची गरज। 12 बॉल रिमेनिंग, 19 रन्स टू विन। तो न्यू बैटर मैदान के अंदर निकेश दवणे आए हैं। हार्ड हिटर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, बड़े शॉट्स खेलने के लिए उन्हें जाना जाता है। देखा जाए थोड़ी सी टीम हडल, थोड़ी सी चर्चा की जा रही है मैदान के अंदर। चलो टीम फील्डिंग तुरंत सजा ले, 2 बज चुके हैं, अभी भी 3 मैचेस हमें खिलाने हैं आज के। तो जरूर हमारे साथ पप्पू चामरे और भुवनेश्वर मेहर, एक बेहतरीन आवाज हमारे साथ जुड़ी हुई माइक्रोफोन पर, उनकी हम तारीफ करना चाहेंगे। बेहतरीन तरह से कमेंट्री कर रहे हैं, हिंदी और मराठी भाषा में लोगों को रुझाने का काम उनके माध्यम से किया जा रहा है। तो यहाँ पर गेंदबाज की बात की जाए, यज्ञेश को बुलाया गया गेंदबाजी के लिए, जिन्होंने बेहतरीन ओवर डाली, पहला ब्रेक थ्रू दिलाया था, वो इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे मंगल आली एंड से। मंगल आली एंड से गेंदबाजी करने के लिए पहली ओवर डाली थी आसिफ मुछाले ने मंगल आली से, दूसरी ओवर आसिफ भाई ने डाली गावदेवी एंड से। बेहतरीन गेंदबाजी की, 5 रन खर्च के 2 बैटर को मैदान के बाहर भेजा है। 2 ओवर में 16 रन खर्च किए और 1 विकेट चटकाया। बेहतरीन कैच क्लब का वंश वहां पर नजर आए। सुदीप इस वक्त धर्म में हम देख सकते हैं डीप मिड विकेट में फील्डिंग के लिए तैनात किया गया। डीप लेग पर, डीप मिड ऑन पर है खिलाड़ी वंश। डीप लॉन्गर पर खिलाड़ी की बात की जाए इस वक्त विघ्नेश नजर आ रहे हैं। डीप कुणाल है लॉन्ग ऑन पर। ये शॉट बढ़िया, खिलाड़ी है, मौका बना और लेफ्ट हैंडर बैटर इस वक्त आतिश मैदान के बाहर आते ही कदमों से मैदान के बाहर नजर आएंगे। विकेट नंबर इस वक्त बात की जाए 4था, बैक टू डग आउट डीजे। डीजे धन्यवाद। विकेट की बात कर 46 में पहला विकेट गिरा था, दूसरे विकेट की बात कर दूसरा विकेट आया 50 पर, तीसरा विकेट 51 और चौथा विकेट 51 पर। पिछली 5 रनों में 4 विकेट गंवाई है टीम ने।
नई बैटर मैदान के अंदर इस वक्त आएंगे, वेदांत नजर आएंगे। वेदांत वजह यज्ञेश की तारीफ करनी होगी, क्या गेंदबाजी कर रहे हैं। वहां पर खिलाड़ी मौजूद थे, बढ़िया कैच लपका। बात की जाए रोहन ने खूबसूरत कैच लपका, हवा के साथ गेंद को खेला था हल्के बल्ले से, मगर गेंद हवा पर लहराई और रोहन के हाथ में जाकर के ट्रैवल हुई, विकेट का पतन होता हुआ। बात की जाए दो नए बल्लेबाज मैदान के अंदर, एक तरफ वेदांत है तो एक तरफ बल्लेबाज की बात की जाए निकेश। गेंदबाज यज्ञेश बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक 7 गेंदें उन्होंने डाली हैं, 2 विकेट चटकाए हैं, 7 रन खर्च किए हैं, खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं। एक छक्का, एक वाइड बॉल जरूर डाला था उन्होंने, इस तरह की गेंदबाजी की गई थी, मगर पंकज को क्लीन बोल्ड किया। इस वक्त कैच आउट करवाया बल्लेबाज को, आतिश को। स्लो वन डिलीवरी है, बढ़िया गेंद है, खूबसूरत गेंद है, लाउड एंड अपील कर रहे हैं मिस्टर आसिम उछाले। तो चलेंगे यहाँ पर 2 गेंदों में अभी तक कोई रन नहीं खर्च किया, थोड़ी सी विश्वास कम, उत्साह ज्यादा था इस अपील में। अंपायर को इंप्रेस करना चाहते थे, दबाव बनाना चाहते थे आसिम उछाले, मगर गेंद नीचे रही। समय डिलीवरी आई, बेहतरीन गेंदबाजी की जा रही है। 10 गेंदें 19 की दरकार है इस मैच को जीतने के लिए टीम मैत्री 11 को। उड़ाया, मिस टाइम में गेंद के नीचे खिलाड़ियां हैं, 3 खिलाड़ी। ओहो, गलतियां की गई। सुदीप इस वक्त सुदीप यहां पर आए थे, मगर मौका दिया है, कहते हैं ना ग्रीनल ने, माफ कीजिएगा। तो यहां पर कॉलिंग नहीं थी, कॉल बना था, दोनों ही खिलाड़ी के मौका था कैच लेने का, मगर कॉल देना जरूरी था। ग्रीनल कैसे मौका था, गेंदबाज कैसे मौका था, मगर ग्रीनल सीधा आ रहे थे, उनको मौका बना था, वहां पर मौका दिया है। बल्लेबाज की बात की जाए मिस्टर वेदांत को, आने वाली 9 गेंदें 18 की दरकार है इस मैच को जीतने के लिए। 9 गेंदें 18 बनाने हैं। निकेश ऑन स्ट्राइक हार्ड हिटर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, इस वक्त दबाव बनाया है। पिछली 4 विकेट्स की बात की जाए ना, 5 रनों पर 4 विकेट्स आए थे। 46 पर पहला गिरा था, 50 पर दूसरा, 51 पर तीसरा और चौथा विकेट आया था। रन लगे स्कोर कार्ड पर 52, यहां से बनाने 18। आने वाले गेंदों की बात की जाए 9 गेंदें 18 की दरकार। शॉट पटकी हुई गेंद डाउन द ग्राउंड खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद और गेंदबाज के मस्तक पे दस्तक। बंटी कुंभार को सलामी देने वाली गेंद बाउंड्री लाइन के बाहर, यह आता हुआ बेहतरीन छक्का। स्कोर कार्ड का समीकरण बदल चुका है, आने वाली 8 गेंदें 12 की दरकार। धन्यवाद डीजे मास्टर। तो 8 गेंदें 12 की दरकार इस वक्त इस मैच को जीतने के लिए। बेहतरीन मैच चल रही, एक छक्का लगाया निकेश, जिसलिए जाने जाते हैं ना, वो यहाँ पर दर्शाया, बड़ा शॉट खेला। कहते हैं ना कि सबसे सेफ जोन कौन सा होता है बल्लेबाज के लिए, गेंदबाज के सर के ऊपर से शॉट खेला गया। यहाँ पर सेफ जोन में गेंद को खेला था, खिलाड़ी थे मगर उनके सर के ऊपर से गेंद निकल गई 6 रनों के लिए। 8 गेंदें 12 इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार ये बेहतरीन शॉट, ये टावरिंग छक्का आता हुआ बल्लेबाज के बल्ले से, निकेश के बल्ले से आता हुआ बैक टू बैक दूसरा सिक्सर। डीजे तो यहां से समीकरण बदला, यहां पर नील बैटिंग फिनिश करेंगे क्या, 2 छक्के लगा चुके हैं, हैट्रिक छक्के के साथ मैच को फिनिश करेंगे क्या मिस्टर निकेश। और यहां पर ऑन साइड पे गेंद को खेला गया, खिलाड़ी वहां मौजूद है, गेंद को फील्ड करेंगे जब तक सिंगल बटोरा गया। तो पिछला मैच हमने देखा था 6 गेंदें 5 रन की दरकार थी, ये मैच भी इसी तरह से आया है, 6 गेंदें 5 रन की दरकार। कौन से गेंदबाज होंगे जो गावदेवी एंड से गेंदबाजी के लिए आएंगे, तो लेंगे जोरदार ब्रेक, ब्रेक के बाद चलेंगे हम मैदान के अंदर। खाने वाले
धन्यवाद डीसी. या सामन्यानंतर 20 मिनिटाचा ब्रेक असेल. आयोजक कमिटीचा लंच ब्रेक दिला गेला 20 मिनिटाचा. ही दक्षता घ्या आपण या सामन्यानंतर. तो 6 गेंदे 5 रन की दरकार. गेंदबाज की बात की जाए इस वक्त गावदेव एंड से गेंदबाज यूज किए जाएंगे मिस्टर विघ्नेश. चलिए मैच शुरू करिए. आइकॉन खिलाड़ी हैं इस वक्त हिट 11 टीम की तरफ से. बोलला तो दान में घर में तो आइकॉन है. यज्ञेश ने गेंदबाजी बढ़िया की थी मगर कैच छूटा ना. जो खिलाड़ी की बात की जाए उसमें स्ट्राइक पर आए बल्लेबाज, उन्होंने 2 छक्के लगाए. अगर वो कैच पकड़ते तो कहीं ना कहीं नया बैटर मैदान के अंदर आता तो छक्के लगने के चांसेस कम थे. निकेश को मौका मिला, 2 बढ़िया छक्के लगाए. मैच का समीकरण बदला है. 6 गेंदे 5 रन की दरकार इस मैच को जीतने के लिए. और तेज तर्रार गेंद, अंपायर के दोनों बाएं फैलती हुई व्हाइट बॉल का इशारा किया गया. और यहां पर देख सकते हैं आने वाली 6 गेंदे 4 रन की दरकार. तो दिनेश यानी दामों की तरफ से हर एक विकेट के लिए 200 रुपए का इनाम है इस वक्त गेंदबाज विघ्नेश के लिए. तो यहां पर कैश जीतना ज्यादा जरूरी नहीं होगा मगर विकेट चटकाना जरूरी होगा. देख सकते हैं हम गेंदबाज थोड़ा जल्दबाजी में, अंपायर इशारा करते हुए डेड बॉल. फिर से एक बार गेंदबाजी ट्रैक पर आएंगे गेंदबाज विघ्नेश. छह गेंदे 4 रन की दरकार इस मैच को जीतने के लिए. उड़ाया इस वक्त डीप में खिलाड़ी मौजूद. गेंद आएगी 1 बाउंस. 4 खेल खल्लास. निकेश ऑन फायर. इस मैच को जीता गया. बेहतरीन परफॉर्मेंस मैत्री 11. हार्ड लक टीम ही दिल मगर एक मौका आपके पास है जब आप अगला मैच खेलोगे JJ 11 के साथ. और टीम से बात करूंगा, लाइनअप करके मैदान के बाहर जाना है. टीमचे खेळाडू हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचं. ही दक्षता घ्या. 20 मिनिटाचा ब्रेक असेल, ही आपण दक्षता घ्या. तो वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या सामन्याचा. तर बघा आपण 11 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी ज्याने साकारली ना. मैत्री 11 संघाचा संगणक जयेश रावरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा सामनावीर जयेश रावरे. मॅन ऑफ द मॅच साठी या आपण एक सुरेख ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जयेश रावरे. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये प्रेडिक्शन बॉक्स मध्ये पाहायला भेटतील भुवनेश्वर मेहर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. चला 20 मिनिटाचा ब्रेक असणार आहे पुढच्या सामन्यासाठी. 11 चेंडू 31 धावांची सुपर खेळी साकारली गेली. जर जयू चामरेजींना मी विनंती करेन हा पुरस्कार देण्यासाठी टॉस्का बॉस कडे यायचं आहे. तर नक्कीच एक जबरदस्त खेळी साकारली गेली मैत्री 11 साठी आणि एक उद्दिष्ट मात्र साध्य केलं. 70 धावांचं उद्दिष्ट होतं, कुठे ना कुठेतरी वाटत होतं. तर ट्रॉफी असली आणि केतनजी आकरे यांच्याकडून गॉगल मात्र दिला केला जातो आहे. पुरस्कार तर मात्र केतनजी आकरे जर असतील उपस्थित तर त्यांनी यायचं आहे टॉस्का बॉस कडे. तर नक्कीच गॉगल द्यायचा आहे. पुरस्कार प्रदान केला जातो आहे. केतनजी आकरे येतील तोपर्यंत नक्कीच आपण जोडले जातो आहेत जयेशजी रावरे यांच्याकडे. जयेश काय म्हणशील, काय उन्हाचा त्रास सहन करताना ज्या पद्धतीने खेळी साकारली आणि अटीतडीच्या सामन्याला वळण दिलं गेलं होतं, काय म्हणशील? प्रथमतः तर त्यांनी चांगला स्कोर बनवलेला 70 रन. आणि मला माहिती होतं की माझ्याकडे बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे आणि मी ती सहज चेस करू शकतो आणि त्यांचे 2 बॉलर शॉर्ट होते हे मला माहिती होतं.